डी.वाय. पाटील मेडिकल कॉलेजच्या 35व्या वर्धापन दिनाचं औचित्य साधून कदमवाडी इथल्या डॉक्टर डी.वाय. पाटील हॉस्पिटलमध्ये महिलांसाठी स्वतंत्र सर्जरी आणि मेडिसिन विभागाची व्यवस्था करण्यात आली आहे। डी.वाय. पाटील एज्युकेशन सोसायटीच्या सल्लागार पूजा ऋतुराज पाटील आणि वृषाली पृथ्वीराज पाटील यांच्या हस्ते या विभागाचं उद्घाटन पार पडलं। या ठिकाणी अनुभवी डॉक्टर, परिचारिका आणि रुग्णसहाय्यक कर्मचारी आहेत। या विभागात 120 बेड असून यातील 60 बेड हे प्रसूती विभागासाठी आहेत। या विभागात 15 तज्ञ डॉक्टर, प्रशिक्षणार्थी डॉक्टर, अद्ययावत व्हेंटिलेटर, विविध अतिदक्षता विभाग आणि अन्य सुविधा उपलब्ध आहेत। हॉस्पिटलमध्ये मोफत प्रसूती सेवा सुरू करण्यात आली असून नैसर्गिक प्रसूती, सिझेरियन, जोखमीच्या प्रसूती आदी सर्व सेवा आणि औषधोपचार पूर्णपणे मोफत असल्याचं वैद्यकीय अधीक्षिका डॉक्टर वैशाली गायकवाड यांनी सांगितलं। यावेळी मेडिकल कॉलेजचे अधिष्ठाता डॉक्टर राकेश कुमार शर्मा, उपप्राचार्य डॉक्टर आशालता पाटील, उपअधिष्ठाता डॉक्टर राजेश ख्यालाप्पा, IQAC डायरेक्टर डॉक्टर शिंपा शर्मा, डॉक्टर शीतल मिरचुटे, डी.वाय. पाटील कृषी आणि तंत्र विद्यापीठ तळसंदेचे कुलगुरू डॉक्टर के प्रथापन, डी.वाय. पाटील ग्रुपचे कार्यकारी संचालक डॉक्टर A.K. गुप्ता, डी.वाय. पाटील अभिमत विद्यापीठाचे कुलसचिव डॉक्टर V.V. भोसले, परीक्षा नियंत्रक अभय जोशी, रिसर्च डायरेक्टर डॉक्टर C.D. लोखंडे, CHRO श्रीलेखा साटम, उपकुलसचिव संजय जाधव, कृष्णात निर्मळ, सहाय्यक कुलसचिव अजित पाटील, तेजशील इंगळे, स्कूल ऑफ इंजिनिअरिंगचे डायरेक्टर डॉक्टर अजित पाटील, नर्सिंग कॉलेजचे प्राचार्य डॉक्टर उमाराणी जे, फार्मसी कॉलेजचे प्राचार्य डॉक्टर चंद्रप्रभू जंगमे, फिजिओथेरपीचे प्राचार्य डॉक्टर अमृत कुंवर रायजादे, हॉस्पिटॅलिटीचे प्राचार्य रुधीर बारदेसकर, डॉक्टर R.S. पाटील, प्रोजेक्ट हेड सदानंद सबनीस यांच्यासह विविध संस्थांचे प्राचार्य, मेडिकल कॉलेजचे विभाग प्रमुख, प्राध्यापक उपस्थित होते।